गुढीपाडवा आपल्या मराठी वर्षाचा पहिला दिवस. तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षात सगळ्यांचे संकल्प पूर्ण होवो, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होवो, बळीराजाला सुगीचे दिवस येऊ देत, अनेक लग्न ठरू देत, प्रत्येकाला मनासारखा जोडीदार मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद ताई. वा पुष्कराज, आज इतक्या गुणी बाळासारखा वागतोयस. आज गुढीपाडवा आहे ना, मी एक संकल्प केलाय. कुठला रे? गुढी गुढी वागण्याचा. बरं, मी एक काम करते, तू इथून पाठवण्याआधीच मी स्वतःहून माझ्या खुर्चीवर जाऊन बसते. तर मंडळी, चैत्र महिना सुरू झालाय, नववर्षाची गुढी आम्ही उभारली आहे. आता आजपासून इथे नव्याने होणार आहे आहेरांची बरसात. चला सुरू करूया तुमचा लाडका कार्यक्रम बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, आपण सिनेमांमध्ये बघतो कुठल्या तरी सण समारंभात कॉलेजात हिरोला हिरोईन दिसते आणि मग हिरो तिचा पाठलाग सुरू करतो. अगदी लग्नाची गाठ बसेपर्यंत पाठलागच करतो. आपले आजचे पहिले हिरो आणि हिरोईनही असेच आहेत. आताही तो तिचा कुठेतरी पाठलागच करत असणार. पाहूया कुठे आजची पहिली जोडी, नागपूरचे सानिया कुंभारे आणि रजत सावरकर. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग हो रे बेफाम, लड लड बोल नग दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग हो रे बेफाम, लड लड बोल नग दूर जरा थांब. पुरा मंदी हप्पा पल्ला, पट्टाचं टाळी हप्पा पल्ला. डोक्या मंदी बनानल, अंगात राखात सन्नानल. झिंगलय झिंगलय ग, अंग तार झिंगलय झिंगलय ग. हे झिंगलाय झिंगलाय ग, अंग सारं झिंगलाय झिंगलाय ग. तू हिचा पाठलाग करत असताना मी तुझा पाठलाग करत होतो हे तुला कळलंच नाही. जरा मागे सुद्धा लक्ष ठेवत जा. पुढच्या वेळेसपासून नक्की. पुढच्या पासून नक्की ठेवणार आहे. काय अरे पाठलाग वगैरे करतोस हा सानिया? आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय यांनी तुझा कसा आणि किती पाठलाग केला ग? मी ज्या स्कूलमध्ये होती त्या स्कूलमध्ये यांनी जॉईन केलं 5th स्टँडर्डपासनं, 5वीपासनं. आणि मग आणि मग सतत मला असे टवाळ मुलं आजूबाजूनी जायचे क्लासच्या समोरून, तर बोलायचे भाभी रजत रजत असे चिडवायचे. तर म्हटलं हे काय नाटक. तर तेव्हापासून जो पिच्छा पुरवलाय तो आतापर्यंत आहे. अरे म्हणजे बापरे, 5वीला पुजलाय तो. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. 5वी पासून तू मगाशी म्हणालीस ते भाभी भाभी चिडवायचा, ती सगळी टवाळ पोरं यायची चिडवायची. तू काय सांगून ठेवलं होतंस का लोकांना असं चिडवायला? नाही, असं तर मी काही सांगितलेलं नव्हतं, पण सगळ्यांना माहीत होतं की मला ही आवडायची. हे सगळ्यात मस्तीखोर मुलांमधलं आम्ही शाळेतले, हं. कोणाला न घाबरणारे. अच्छा, बॅकबेंचर्स होतात का तुम्ही? हो, कधी कधी पार्टी आणि कधी कधी खाली, त्या वर्गाच्या बाहेर. जास्तीत जास्त असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त बाहेरच असायचं. म्हणजे दिवसातून एक लेक्चर तर याच्यात बाहेर बसावं लागायचं. आणि रोज प्रिन्सिपलचे एकदम खास लोक म्हणजे आम्ही लोक. खास, खूप खास. हा. टवाळ पोरं वगैरे हे सगळं तू सांगतोस म्हणजे हे भांडणं वगैरे पण केली असणार हिच्यासाठी. शाळेत भांडणं केली, मग 11वी 12वीत भांडणं केली, मग इंजिनिअरिंगमध्ये, मग MBA मध्ये. असं कुठेच नाही जिथे भांडण नसेल केलं. कोणीही मुलगा माझ्या जवळ यायचा म्हणजे थोडासा फ्रेंडली व्हायचा, काहीतरी असं म्हणजे क्लोज यायचा, तर माहिती नाही त्याला कुठून कळायचं आणि तो काय सांगायचा त्यांना. हे सगळं बॅक स्टेज ड्रामा व्हायचा. आणि मग तो मुलगा माझ्याशी दुसऱ्या दिवशीपासून बोलणं बंद, दूर दूर दिसायचं नाही, बिलकुल दूर दूरपर्यंत. तर रजत, तिच्या येण्याने काहीतरी बदल झाले असतील ना तुझ्यात? तिच्या येण्याने अभ्यास करायला लागलो, लवकर MBA करायचंय, नोकरी लागली पाहिजे, काही आयुष्यात चांगलं करायचंय, कारण तिच्या घरी तिचा हात मागायला जायचं. आणि म्हणून खूप म्हणजे थोडी जास्ती मेहनत केली वा. आणि ते आज
सगळं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्याचा. क्या बात आहे. म्हणजे आपण नॉर्मली ऐकतो हो. पुष्कराज की पालक वगैरे खूप घाबरलेले असतात की लहान वयात जर प्रेम वगैरे प्रकरण सुरू झालं तर मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल इत्यादी इत्यादी. तर ह्यांचं नेमकं उलटं झालं. इनफॅक्ट हिच्यामुळे तुला प्रोत्साहन मिळालं, तू प्रोत्साहित झालास जरा काहीतरी व्यवस्थित करण्यासाठी. किती छान गोष्ट आहे. हे प्रेम प्रकरण असंच असलं पाहिजे. नाही ना, ह्याचं दुर्लक्ष झालं नाही, ह्याचं दुर्लक्ष गेलं आ. फ्युचरकडे. क्या बात आहे यार, क्या बात आहे, इन्स्पायरिंग. पण यांच्या फॅमिलीज ना असंच वाटतंय की नाही ते मला जाणून घ्यायचंय. चला स्वागत करूया कुंभारे आणि सावरकर कुटुंबियांचं. एवढ्या रंगात वाहणार दोषात लग्न मांडीला, नवीन खातात एवढे अंगात ट्रेंड आणीला. आधी ओळख करून घेऊया. हो, या माझ्या सासू आरती सावरकर नमस्कार. नमस्कार. आणि हे माझे सासरे ज्ञानेश्वर सावरकर. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या माझ्या सासू अनुश्री कुंभारे नमस्कार. आणि हे माझे सासरे अनिल कुंभारे. नमस्कार. स्वागत आहे तुमचं बँड बाजा वरातवर. प्लीज तुम्ही बसा, तयारी करा स्पर्धेची. ओके, ऑल द बेस्ट. प्लीज बसून घ्या. रेणुकाताई, पाठलाग करणारी एक जोडी आता इथे आहे. दुसरी जोडी यांच्यासारखीच आहे. हो, ही जोडी म्हणजे रोमिओ जुलिएट सारखी आहे. यातली जुलिएट जी आहे ना ती राहते पनवेलला आणि रोमिओ राहतो भांडुपला. बर. पण जुलिएटला बघण्यासाठी कितीही लेट झालं तरी तिच्या बिल्डिंग खाली पोचतो. ती खिडकीत येते, मग तो तिथे खाली असं शिट्टी वाजवत इशारा करत कुणाला डाऊट येऊ नये म्हणून अशी व्यायामाची ऍक्शन वगैरे करत बिल्डिंगच्या खाली. हो, हो, वर का नाही जात? लिफ्ट नाहीये का? करेक्ट. हा. लिफ्ट बंद आहे. पण मग आता हा पोचणार कसा? तेच. मलाही यांचा पाठलाग करावा लागेल. त्यासाठी मी असा पाठीमागे जातो आणि त्यांना पुढे पाठवतो. स्वागत करूया पनवेलची मीनल देशमुख आणि भांडुपचा सागर मोरे यांचा. अरे लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं? किती पाठलाग करायचं तुझ्या? बिल्डिंग खाली जाऊन उभं राहायचंस तर भीती नाही वाटायची की रात्री अपरात्री? नाही, बिल्डिंग खाली मी एकदाच गेलो होतो. ओके. अच्छा. लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊन मध्येच बिल्डिंग खाली भेटायला गेलो होतो. कारण की 2 वर्ष जी होते म्हणजे लॉकडाऊन मध्ये थोडासा दुरावा झाला होता आणि दुरावा झाला होता. भेटलो नव्हतो आणि त्याच्यामुळे मग एक दिवशी म्हटलं की जाऊया आज भेटायला. आणि लॉकडाऊन आदल्या दिवशी सांगितलं होतं ऍक्च्युली तिला की मी येणार आहे भेटायला, पण ती नको म्हणत होती. आणि मी गेलो, गाडी काढली आणि मी पोलीस वगैरे असं काही चेक नाही केलं, डायरेक्ट बिल्डिंगच्या खाली. आणि तिला फोन केला आणि सांगितलं की मी आलोय बिल्डिंगच्या खाली, पण ती तरी अजून नाराजच होती तर नाही आली खालती शेवटपर्यंत नाही आली? भेटायला. नाही आली. लॉकडाऊन मध्ये फक्त लुकडाऊन म्हणाला. लॉकडाऊन. मग अनलॉक कधी झालं सगळं? अनलॉक ऍक्च्युली अनलॉक गुढीपाडव्याच्याच दिवशी मागच्या वर्षी. अरे वा. तेव्हा समोरून क्या बात तिने मला मेसेज केला आणि आमचा फोन झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही भेटलो. वा, मग शुभ मुहूर्ताला नवीन संकल्प घ्यायचाच असतो, तसा तुम्ही घेतला. का असं केलंस ग पण तू?
का त्याला भेटली नाहीस? लॉकडाऊनची भीती वाटत होती का? नाही, लॉकडाऊनची अशी भीती नव्हती वाटत, पण निर्णय घेतलेला की नाही, मला नाही भेटायचं. मी ह्याची परीक्षा घेणार होती की किती वेळ थांबू शकतो हा. आणि माझा राग होता 2 वर्षाचा की नाही, जर हा मुलगा म्हणजे माझ्यासाठीच नक्की असेल तर हा दिवसभर थांबेल. आणि मी म्हणजे विचार करत होती की काय करू. मला वाटत होतं भरपूर की जावं त्याच्याकडे, पण मी ठरवलेलं की नाही जायचं आणि मी ठरवलं तेच केलं. ओके, तुमच्याकडनं अशा बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत, पण त्याआधी मला भेटायचे तुमच्या फॅमिलीजना. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया देशमुख आणि मोरे कुटुंबियांचं. हे माझे सासरे विष्णू मोरे. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई संजीवनी मोरे. नमस्कार. आणि हे माझे सासरे मोहन देशमुख. नमस्कार. आणि ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ओके, वा वा वा, स्वागत आहे. तुम्हाला भरपूर खेळ खेळून जिंकायचंय, हा सगळं आहे. तुम्हाला काय काय जिंकावं असं वाटतंय? सर्वच जिंकायचंय. सर्वच जिंकायचंय. जिंकायचंय. तुम्हाला सगळ्यांना एकत्र खेळायचंय बरं का? तर प्लीज विनंती करतो, बसून घ्या. तर आता खेळ सुरू करायच्या आधी, आज आहे गुढीपाडवा, तर मी दोन्ही टीम्सना आमच्या सगळ्यांतर्फे, झी मराठीतर्फे शुभेच्छा देऊ इच्छितो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर रेणुकाताई, आपल्याला कळलं आहेच की हे दिलफेक आशिक आहेत. आता या फेरीतही त्यांना दिल फेकायचंय आणि दिल झेलायचंय. बर. हा, नवरा मुलगा यातले दिल फेकेल आणि नवरी मुलगी ते झेलेल, पण पाठीला पाठ लावून. म्हणजे काय, ही जी पडलेली दिलं आहेत ती उचलायची आहेत आणि ती अशी फेकून झेलायची आहेत. जी जोडी जास्तीत जास्त दिल झेलेल त्यातील नवरी मुलगी जिंकेल झी मराठी कडून इलेक्ट्रिक स्कूटर. तर सुरू करूया. 3, 2, 1 सुरू. येस, उचलायचंय, तिकडे जायचंय आणि ते फेकायचंय. ठेवायचं नाहीये, फेकायचंय. रजत, फेकायचंय. हा, फेकायचंय. दिल व्यवस्थित फेकायचं. राईट. हा, ये बात. व्हेरी गुड. कम ऑन. येस, व्हेरी गुड. अरे व्हेरी गुड. जबरदस्त चाललेलं आहे. पाडू नका एकमेकांना. सांभाळ. मिस. ओके. फेकायचंय. तिकडे आहेत ना कितीतरी. पडू नका. एकमेकांना सांभाळ. चाललेली आहे. चुरशीकडे चांगलं चाललेलं आहे. येस, कमॉन. हळू. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. आपण आधी सागर आणि मिनलचं मोजूया. ओके, इकडची हार्ट्स मोजू. 1, 2, 3, 4, 5. वा, तुमची 5 हार्ट झालेली आहे. इकडे काय आता झालेलं आहे? इथे तुम्ही टाकलं काय हार्ट? तुमची पण हार्ट आहेत की काय? नाही ना? ठीक आहे, जवळच आहेत ना? ठेवून द्या, लागणार आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ठीक आहे, आता यांना जर सुटायचं असेल तर मला असं वाटतं त्यांनी उखाणा घ्यावा. असं आहे का? हो, तर सांगा तुमच्यापैकी कोण घेते उखाणा? मिनल. बर. मग अशी हो मिनल. वा. येस. अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही जिथे माझ्या सागर रावांचं नाव नाही.
अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही हं? क्या बात आहे, वा, क्या वा. बात आहे. रजत, सानिया, कोण घेणार आहे उखाणा? मी या मग या. ओके. शुभ दिनी शुभ वेळी येणार माझी वरात. रजत रावांचं नाव घेते झी मराठीच्या घरात. क्या बात आहे, क्या बात आहे यार. दोघांनी उत्तम नाव घेतलेलं आहे, तर आता यांना सोडायला हरकत नाही. काय वाटतं? हा सोडूया ना. ओके, सोडूया सोडूया. ओके. सोडू. आता पुष्कराज, हा. हिला पाठलाग करायचं असेल तर आहेरही मिळालेला आहे क्या पाठलाग बात करण्यासाठी. आहे. म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर वर बसून पाठलाग करता येणार आहे. तर पहिला राऊंड जिंकलेला आहे रजत आणि सानिया यांनी, आणि त्यांना मिळतेय झी मराठी कडून एक इलेक्ट्रिक स्कूटर. बँड माझ्या वरात, बँड माझ्या वरात, मराठीचा येर तुझ्या घरात. बँड माझ्या वरात. हा. रेणुकाताई, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाचा पाला आणि बत्तसा खातो. म्हणजे कसं, तोंड कडूही करतो आणि गोडही. तसंच नात्यातही कडू आणि गोड गोष्टी असतातच ना. हो हो. म्हणून मी या जोड्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. अच्छा. आता हे प्रश्न ज्याला लागू होतील त्यानं कडुनिंब खायचंय. म्हणजे कडुनिंबाचा इथे रस ठेवलेला आहे, ओ. तो प्यायचा आहे. बर. आणि जो यात पास होईल तो बत्तासा खाईल. पण ह्याच्यात ट्विस्ट असा आहे की दोघांनी ठरवायचं नाहीये. ठरवणार आहे फक्त कॅप्टन. हा. प्लीज तुम्ही दोघांनी जरा इकडे या. दोन्ही जोड्यांनी जरा इकडे या. तर प्रश्न असा आहे, आदळपट कोण जास्त करत? ओके सर, हे घ्या. ओके मॅम, हे घ्या. ओ हो. ठीक आहे, मी ऐकलं लगेच तुझं. पण आदळपट कशावरनं झाली, असं काही किस्सा आहे का? नेहमी एकच कारण असतं, तू या मुलाच्या जवळ नको जाऊ, तू त्या मुलाशी बोलू नको. पण काय आदळपट केलीस? मी काय फोन वगैरे तोडलेलीस का? बिलकुल, फोन तोडलेला आहे, एक वेळेस फोन आपटला. फोन आपटलेला आहे? बापरे, असं करू नको रे. मी सगळ्या माझ्या मित्रांना एक आवाहन करतो, प्लीज तुम्ही हिला वहिनी म्हणा, म्हणजे आपले फोन सुरक्षित राहतील. तुम्हाला प्रश्न आहे, उधळपट्टी कोण करतं? हे घ्या. कडुलिंबाचं ज्यूस प्या हे सागर. घ्या. काय हेल्दी वाटणार आहे माहितीये का तुला? वा, काय मस्त वाटलं की नाही? हो, हा? मस्त वाटलं. कडू कडू. काय उधळपट्टी करतोस? उधळपट्टी नाही, तू काय सांगणार नाही. सासूबाई, मला विचारू नका, मला विचारू नका, असं करत होत्या त्या. मीनलच्या सासूबाई, सांगा जरा, खरंच करतो का उधळपट्टी? थोडीफार करतो तो, जास्त थोडीफार. करत नाही. ओके, ठीक आहे, छान छान. क्षुल्लक कारणांवरून कोण चिडतं? मी. ओ ठीक आहे, मग हे तर प्यायला लागेल तुला ज्यूस. ओके ओके. सासूबाई क्षुल्लक कारणावरनं चिडते असं म्हणते, तुम्हाला माहितीये का हे? नाही, आजच कळलं. आजच कळलं ना. हा, आता तुम्ही विचार कराल काय करायला पाहिजे. हा, इकडे आता प्रश्न विचारतोय, कोण जास्त खोटं बोलतं? अरे बापरे, काय सागर? किती गुणी मुलगी त्याची. हिच्यात काहीच नाहीये प्रॉब्लेम. हिने किती बत्तासे खाल्ले? मला वाटतं अजून एक खावा असं. नको नको, फार कुठं झालं का? आई ग. हे दोन जर तू प्यायलंस ना तर कडुनिंबाचं सागर होशील. चालतं राहणारच नाही. पुष्कराज, हा, कुठल्याही नात्यात येस, विपरीत स्वभावाची माणसं अनेकदा एकत्र येतात. हो. तर त्यांना गरजेचं काय आहे की असंच, म्हणजे हा जो काही तुझा प्रश्नाचा गेम होता हा. तसंच त्यांनी खरं तर त्यांच्या आयुष्यात केलं पाहिजे की गोड पचवणं हे सोपं आहे आणि त्यामध्ये बरेच लोक सहभागी होतात. पण एका जोडप्यासाठी महत्त्वपूर्ण हे आहे की त्यांनी कडवटपणा पण एकमेकांचा पचवला पाहिजे. क्या बात आहे.
क्या म्हणजे बात, मग एक खरंय. आरोग्यपूर्ण आयुष्य त्यांचं जाईल. वा. आता आपण काय करणार आहोत, या सासूबाईंकडे जाणार आहोत, जाणून घेऊ त्यांची मतं. आणणार आहे तो दरवाजा. आता काही दिवसातच उंबरठा ओलांडून, बरं का सुनबाई, तुम्ही नव्या घरात प्रवेश करणार आहात, तर त्याआधी सासूसुनांच्या काही अटी असतील ना, दोघींच्या काही अटी असतील, तर त्या आपण जाणून घेऊया. बर. त्यासाठी आधी मी बोलवतो मिनलच्या होणाऱ्या सासूबाईंना. मिनल, तू पण ये. तर काकू, तुम्हाला अशा 2 गोष्टी सांगायच्या आहेत ज्या हिनं गृहप्रवेश करण्याआधी बदलायला हव्यात. संसार चांगला केला पाहिजे तिनं. अच्छा, पण त्याचं तर काही बदलायचा संबंध नाही, आधी केलेलाच नाही ना. ना येणार ना आमच्या घरी आता. येणार तर तो बदल पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आणि माझ्या सागराला आयुष्यभर साथ दिली पाहिजे तिनं. सागराला आयुष्यभर साथ साथ दिली दिली पाहिजे. ओके सागर, आता आईला तर बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत असं दिसतंय. हा? तर अशी कुठली गोष्ट आहे जी बदलायला हवी असं वाटतंय? थोडीशी चिडचिड कमी करायला पाहिजे. थोडीशी चिडचिड कमी करायला पाहिजे. चिडचिड करतेस का ग खूप? मग आता जरा शांत होशील का? होतो बर. कधी कधी. ठीक आहे. सासरे बुवा, तुमच्या मनात काही? आहे, थोडी हट्टी आहे जरा. अच्छा, जरा हट्टी आहे. असं काय, म्हणजे सासूबाईंना कळलं नाही पण सासरे बुवांना कळलं? तुम्ही चेहरे बघून असं ओळखता वाटतं. हा? हो, मी पोलीसमध्ये नोकरी केलेली आहे, रिटायर झालोय, रिटायर PS आहे. हो, क्या बात आहे. क्या बात आहे. सगळ्यांकडे असं संशयाच्याच नजरेने बघता का तुम्ही? ठीक आहे मिनल, तर तुला जर या 2 गोष्टी मान्य असतील तर मग ये आतमध्ये. मान्यत मान्यत. मी चिडचिड करणार नाही, मी हट्ट कुठलेही करणार नाही. ओके, या मग. कितीही प्रेमळ सासू सुनेची जोडी. खरंच हा? खूप छान. प्रेम अगदी उतू जाते. क्या बात आहे. वा वा वा. तर मिनल, प्रत्येक मुलीचं असं म्हणणं असतं की आपल्या मुलाला आईने लाडवून ठेवलेलं आहे. हा, सागर जरा इकडे ये रे. या आपल्या सागरमध्ये अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या तुला त्यांनी बदलायला हव्यात? त्याचा एक स्वभाव असा एकच आहे, मला बोलायचं आहे की थोडासा तापट स्वभावाचा आहे. अच्छा, पटकन राग रिॲक्ट होणं. बर 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 बर. पण नाही, कधी कधी समजूत, म्हणजे मी चिडते भरपूर, उलट जास्त हा. ते शांतच असतात. अच्छा. पण असं पटकन समजून न घेता रिॲक्ट होणं असं हा, आहे स्वभाव. असं आहे. हा, एकच असं स्वभाव आहे. नाही, म्हणजे आता तुम्ही दोघंही तापट आहात थोडक्यात. दोघांना अगदीच म्हणजे त्याची गरज आहे बदलाची. पण शांतपणे हेच घेतात, मी नाही लवकर घेत. अच्छा अच्छा अच्छा. या दोघांना थंड हवेच्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. हा. दुसरी गोष्ट काय? नाही, दुसरी अशी काही गोष्टी नाही, फक्त सगळ्यांशी जोडून राहावं, घरातल्यांशी वगैरे, बस. बाकी काही नाही. मला जोडून समजून राहावं. घ्यावं. अच्छा, हे महत्वाचं होतं. तिला समजून घ्यावं. समजून घ्यावं. थोडी चिडचिड केली तर हट्ट पण समजून घ्यावं. थोडी. हट्ट पण बरोबर. आता इकडे मान्य केलं, मी चिडचिड करणार नाही, मी मान्य करते, मी हट्ट पकडणार नाही. आणि इकडे थोडेसे होणार ना, थोडेसे हट्ट होतात. थोडेसे होणार. आतमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात बरं का. हा? ओके, तर सागर, तू या 2 गोष्टी बदलणारच की नाही? हो, नक्की. जोरदार टाळ्या. हा. तर अटींचं माप सूनबाईनं ओलांडलंय. अशीच नवी स्वप्न आणि नवे संकल्प घेऊन ही यांच्या खऱ्या उंबरठ्यातून आज जाणार आहे. तिला तिच्या भावी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. रेणुकाताई, इथे कुटुंब येतात, नात्यांच्या गोष्टी सांगतात. ते ऐकून मला कधी कधी असं वाटतं की ही कुटुंब म्हणजे नक्षीदार रांगोळीसारखी आहेत, आणि त्यात महत्वाचे 2 रंग म्हणजे सासू आणि सून. खरंय. हे 2 रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा ही रांगोळी अधिक खुलून दिसते. आताही आपण या 2 रंगांना एकत्र आणून कुटुंबाची रांगोळी सजवणार आहोत. त्यासाठी आहे आपला आजचा दुसरा खेळ, आणि हा खेळ मिळवून देणार आहे कलानिधी ठाणे यांच्यातर्फे विशेष आहे. तर जसं की मी सांगितलं, तुम्हाला इकडे रांगोळी काढायची आहे, पण ते इतकं सोपं नाही. इथे काही पझल्स ठेवलेत, ते सॉल्व्ह करून तुम्हाला रांगोळी जोडून काढायची आहे. म्हणजे काय,
इकडे एक डिझाईन ठेवलेलं आहे तुमच्यासाठी आणि इकडे एक डिझाईन ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. तुमच्या डोळ्याला बरं का सुनबाई पट्टी बांधलेली असणार आहे दोघींच्या. तुम्हाला पझल मधला एक तुकडा असा घ्यायचा आहे आणि सासूबाई गाईड करतील तसं तुम्हाला तिथे त्यांना नेऊन द्यायचं आहे. मग सासूबाई तो तुकडा ठेवतील. असं करत करत तुम्हाला ती रांगोळी तयार करायची आहे. जी टीम आधी रांगोळी पूर्ण करेल ती जिंकेल. ती ठरेल सासू सून आपला 2. सुरू करूया मग. हो 1 2 3 सुरू. सरळ ये. आरामात पडायचं नाहीये. सरळ गाईड ये, सरळ करायचंय. ये. पडायचं नाहीये. सरळ जा. गाईड करायचंय. सगळे तुकडे सरळ ये. घेऊन द्यायचे. एक तुकडा एका सरळ वेळी. ये. एक तुकडा एका वेळी. ओके, बरोबर हा आहे. कमॉन. आणि रांगोळी जॉईन सुद्धा करायची. कुठल्या बॉक्स मधनं आणायचं हिला दिसतंय की काय एवढं जोरात पळते का डोळे बंद करून पळायची सवय आहे आधीपासून. अरे हळू 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 तिकडे रिंगला अडकून पडायचं नाहीये कोणी. 1 मिनिट राहिलेलं आहे. रांगोळी जॉईन करायची आहे. रांगोळी अख्खी जॉईन करायची आहे. नीट बघा हा, चित्र कसं असलं पाहिजे ते. फारच सोप्पा गेम. चांगली झाली प्रोसेस. थांबा ना आता हे आता जुळते तर काय करूया. हे बघा हे बरोबरच आहे. हे बरोबर. छान. स्वस्तिक. हा झालं झालं. स्वस्तिक. बरोबर झालं. स्टॉप झालेला आहे. स्टॉप. माझ्या वरात बँड माझ्या वरात मराठीचा हेर तुमच्या घरात. नक्की झालंय. बँड वाजू दे नाचू दे गावाला. उलटू फटाक डीजे जी मराठीच्या नावाला. सान्या आणि तिच्या होणाऱ्या सासूंनी अगदी व्यवस्थित रांगोळी काढून हा आहेर जिंकलेला आहे. रेणुकाताई, आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी लग्नात पाठवणीच्या वेळी बापाला घट्ट मिठी मारते. बाप ती मिठी कशीबशी सोडवतो आणि जावयाच्या सजवलेल्या गाडीकडे तिला पाठवतो. गाडीत बसण्याआधी मुलगी वळून बघते आणि बापाचं काळी चर्र होतं. सानियाचे बाबा त्या काही दिवसात मुलगी सासरी जाईल. काय भावना आहे तो? भावना सांगू शकत नाही काय भावना असतात एका बापाला, पण खरंच एक भावनाविवश क्षण असतो तो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात तो येतोच. ज्यांना मुलगी आहे म्हणजे प्रत्येक बापाला तो क्षण फार अवघड जात असणार असं मला वाटतं, पण त्याशिवाय पर्याय नाही. मुलगी जाते, सासरी जाते. सानियाची आई, तुमच्या काय भावना आहे तो? आता जाणार आता ती. मी जाणार पण मी त्यांच्या जवळच राहणार आणि त्यांना तो दुरावा जाणवू नाही देणार याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करील. मला असं कळलंय की तुम्हाला तिला काहीतरी गिफ्ट द्यायचंय. प्लीज आणता का गिफ्ट? हा माझा शालू आहे लग्नातला, जो तिला खूप आवडतो आणि ती बोलली होती की मी तो घेऊन जाईल. या शालूमध्ये आमच्या दोघांच्या लग्नाच्या खूप आठवणी दडलेल्या आहेत. त्यावेळेला आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, तरी पण आम्ही एक चांगल्या दुकानामध्ये जाऊन एक व्यवस्थितपैकी सिलेक्ट करून त्यावेळेला आम्हाला जे झेपेल त्या किमतीमध्ये हा शालू आम्ही घेतलेला होता आणि आम्ही आतापर्यंत सांभाळून ठेवला. 29 वर्ष झालीत आमच्या लग्नाला आणि तो सांभाळून ठेवला कारण आम्हाला तो आमच्या मुलीला द्यायचा आहे. फारच विशेष आहे.
पण इकडे डोळे का बरं पाणवले? मिनलची आई, कधी ना कधी मुलीला पाठवायचीच असते, पण पाठवल्यानंतर तिचा व्यवस्थित पुढचं आयुष्य जावं एवढंच वाटतं मला. एवढी इच्छा आहे ते आहेच आहे. एवढीच इच्छा. दिवसभर भांडते मी तिच्याशी, पण तिच्याशी आता तो आवाज, ते वाद घालता नाही येणार मला तिच्याशी. आणि वडिलांचं तर मी कुठल्या वस्तूवर पहिल्यापासून मी हात ठेवला आणि त्यांनी अशी नाही दिली असं झालंच नाही. पहिल्यापासून हट्ट पुरवला, प्रत्येक गोष्टीचा हट्ट पुरवला. आणि त्याच्यानंतर वडिलांनंतर माझ्या जसे पप्पा रिटायर झाल्यानंतर ते थोडेसे वीक झाले, थोडंसं त्यांचा मेडिकलमुळे. तसं माझ्या भावाने मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी भावाने पण नाही आणि माझ्या वहिनीने वगैरे कोणीच कमी जाणून दिली नाही. पण चुकलं की ही ओरडते, भांडते माझ्याशी सगळ्या गोष्टी, पण ते सगळं सांगायला आता कोण नसणार. सागरच्या भावांच्या डोळ्यातही पाणी आलेलं आहे. तिला मी अगदी मुलीप्रमाणे सांभाळेन, सून म्हणून असं नाही, सून म्हणून बघणार नाही. मुलगीच घरी येणार आहे ती. काय वाटते? अजून काय पाहिजे मुलीच्या आई बाबांना, हो की नाही? एवढंच पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही. चांगली सांभाळा बस. हा, मुलीची पाठवणी म्हणजे अगदी मिश्रित भाव असतात. एकीकडे अगदी अश्रू असतात, पण ते आनंद अश्रू असतात. दुसरीकडे अगदी उत्साहात चाललेली वरात असते आणि ते तर होणारच असणार आहे. पण आज नववर्षाचा पहिला दिवस आहे, तर आपण जावयांना मान देऊन त्यांच्याकडून एक शपथविधी करून घेऊया. या इकडे. मुलीचे वडील तुम्ही पण या. मिनलचे बाबा, सानियाचे बाबा या इकडे. तर हा शपथविधी साधा आहे. सासरेबुवांच्या हातात घेऊन शपथ घ्यायची आहे की तुम्ही त्यांच्या मुलीला अगदी नीट सांभाळाल. सागर. आबा, मी नेहमी मिनलला खूप खुश ठेवेन, आनंदात ठेवेन आणि खूप तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेन. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यांच्या साक्षीने हा शपथविधी झालेला आहे. रजत. मी सानियाच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. ही मला खात्रीच नाही, मला विश्वास आहे. वा 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 वा. दिलेलाच आहे आणि शपथ घेऊन विश्वास दिलेलाच आहे. क्या बात आहे. थँक्यू. प्लीज तुम्ही बसा. आता तू जे म्हणतेस ते मिश्रित भाव, ते आता आपण परत जरा बदलूया. मित्रांनो, लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात, ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली, तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर. ते देखील त्यांच्या आवडीनिवडी जपून. पिढी दर पिढी चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणाऱ्या दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करत आहेत. आणि आजचा शेवटचा खेळ, हा खेळ जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे महाहेर, जो असेल सोन्याची वाटीमणी, आणि ती दिली जाणार आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून. दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत. दोन्ही कॅप्टन्सनी त्यांच्या टीम्स निवडलेल्या आहेत. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला फुलांचं तोरण तर आपण तयार केलंच आहे, तसंच तोरण आता बनवायचंय. इथे आंब्याची पानं अडकवलेली आहेत, त्यावर मराठी महिन्यांची नावं लिहिलेली आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, क्रमानुसार त्याचं तोरण तयार करायचंय. बरोबर. पण ही पानं काढणं इतकं सोपं नाहीये. जसं झाडावरून आंबा उतरवतो तसं काठीनी ही पानं अशी उतरवायची आहेत. मराठी महिन्यांच्या क्रमानुसार त्यांचं तोरण तयार करायचंय.
जे कुटुंब कमीत कमी वेळेत अचूक तोरण तयार करेल ते जिंकतील आजचा महाअहेर. चला तर खेळूया एकदम जोरात, बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. 3, 2, 1 सुरू. कुठलं पण काढा. ते उतरवायचंय तुम्ही काठीने इकडे ते लावल्यानंतर सुरू करायचंय. लावू द्या. येऊ नका. कुठलं पण फुकणी लावायचंय. रिंग लावायची बरं का. रिंग आषाढ. लवकर 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 बघूया. अरे बापरे बापरे. लवकर लवकर. तिला लावू द्या. चालेल ते आले ते खाली पडले ते घ्या. चैत्र 2 नाही घेऊ नका. मार्गशीर्ष झालं. नाही पलीकडे लाव. हा कळलं. 2 महिने झालेले नाहीत ना बघा. फुकणीच घ्यायला लागेल. भाद्रपद ज्येष्ठ. लास्ट आषाढ. झालेलं चेक करून घेतो ना. हो झालं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अर्पण करते पौष. झालं. कसं वाटलं तुला ट्युनिंग जावई सासरे बुवांचं? एकदम मस्त. काहीच प्रॉब्लेम नाही ना तुला? काही नाही. ओरडावं लागलं नाही ना? नाही. का आधी ओरडून झालं होतं? थोडंसं ओरडावं लागलं मध्ये. थोडं ओरडायला लागलं. तुला माहिती नव्हते ना? मग एक जे सांगितलं ते मी काढत गेलो. बस, आता असाच कळलं संसार कर रे. असाच संसार करतो. तर मग काय आता निकाल जाहीर करूया. आपण तिकडे जाऊन बघूया व्यवस्थित आधी. लागलेत की नाही ते बघूया. असं. येस. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. बरोबर. ओके. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ज्येष्ठच लागलंय परत. ज्येष्ठच परत हा, लागलेलं ज्येष्ठ आवडतात. ज्येष्ठ लोक आवडत असल्यामुळे. श्रावण भाद्रपद अश्विन मार्गशीर्ष. अच्छा, काही महिने मिसिंग आहेत, काही 2दा आणलेले आहेत. हरकत नाही, काही हरकत नाही. ठीक आहे. पौष माघ फाल्गुन राहिले. तर जिंकलेली आहे सानिया अँटी. हलकी वाजली तुमचा तर आहेरामी देणार हात जगात मंडप आहेर आमच्याकडून हा जगमाच्या वरात बँड बाजा वरात मराठीचा आहेर तुमच्या घरात. महाअहेर कोणी जिंकलाय हे तर जाहीर झालेलं आहे. पण तुम्हाला माहितीच आहे आम्ही कुणालाच रिकाम्या हाताने पाठवत नाही. त्यामुळे तुम्हाला मिळतोय झी मराठीकडून एक स्पेशल आहे. तुमचा संसार सदैव चमकत राहण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर कडून तुम्हाला मिळत आहे विशेष आहेर. थाट लग्नाचा आहेर पितांबरीचा. तांब्या पितळेच्या वस्तू देऊन जपू मंत्र आरोग्याचा. आणि या जिंकलेल्या जबरदस्त जोडीला त्यांच्या नवीन आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी सोनाटा वॉचेस कडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि विशेष आहेर. राहणारे आहेर मित्रांनो, लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. 2 कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली. तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर, ते देखील त्यांच्या आवडीनिवडी जपून.
पिढी दर पिढी चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणारे दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करीत आहे. आणि आता आपला महाहेर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून दिला जात आहे सोन्याची वाटी म्हणे. मराठीचा आहेर तुमच्या घरात जन्मजवरात ब्यांड बाजावरात मराठीचा आहेर तुमच्या घरात. तांब्या पितळ्याला नव्यासारखी चमक देणारं सर्वोत्तम आणि एकमेव उत्पादन म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर. तांबे पितळ्याच्या धातूंमधील आरोग्यदायी गुणांचा लाभ मिळवण्यासाठी ही भांडी आवर्जून वापरा आणि स्वच्छ ठेवा फक्त पितांबरी शायनिंग पावडरनं. पितांबरी सर्वात पहिली आणि सर्वोत्तम शायनिंग पावडर. आता पूजेची सामग्री, लग्नाचा रुखवत, पितांबरीची चमक हवीच सोबत. आता पाहूया पितांबरी शायनिंग मोमेंट ऑफ द वीक. मी ज्या स्कूलमध्ये होती त्या स्कूलमध्ये यांनी जॉईन केलं 5th स्टँडर्ड पासनं, 5वी पासनं. तर तेव्हापासून जो पिच्छा पुरवलाय तो आतापर्यंत आहे. अरे म्हणजे बापरे, 5वीला पुजलाय तो. क्या बात है, क्या बात है. आजच्या नवीन वर्षातल्या पहिल्याच भागात 2 जोड्यांच्या सुखी संसाराची गुढी उभारली गेली आहे. अशाच आणखी दमदार जोड्या घेऊन पुन्हा भेटू पुढच्या भागात. करूया त्यांच्यावरही आहेरांची बरसात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्रेम द्या, प्रेम घ्या आणि हो प्लीज काळजी घ्या. अरे वाजू की जन्मजवरात ब्यांड बाजावरात मराठीचा